रामकृष्ण अरे मित्रांनो, तर आज आपल्याला करायचे होता वासरांच्या नाके आणि त्या आधी चालवायच्या होते आपल्याला वासरं छकडीला चालवायची होती नवीन आलेली किंवा वारकी. आणि आज रामभाऊला घेतला होता त्यांच्यासोबत चालवायला, कारण पाखरेला जरा आराम दिला होता. पाखऱ्या थोडा उन्हामुळे जरा आजारी झाला त्यामुळे त्याला आराम दिला. मग रामभाऊसोबत पहिल्यांदा घेतला होता आपल्या गोपीनाथ शेठ बालवडकर यांचा आलेला आपल्याकडे तो हिरा. मग हिराला चालवलं, हिरा आला होता त्यावेळेस जरा चालायला दुसऱ्या राऊंडला कटाळा करायचा, त्याला 3 राऊंड मारले. 3 राऊंड मारल्यानंतर हा आपल्याकडे वाकडवरून जो सर्जा आलाय, सर्जाचा काय विषय, मागचा पाय त्याचा डागलेला आहे. डागलेलं म्हणजे ते काय, त्यांनी ती पूर्ण प्रोसेस त्याच्या बारकेपणीच केलेली आहे. एक पाय त्याचा बघू शकता, एक फोल्ड करतो पण एक पाय आहे ना वासरू असं डायरेक्ट हाय असं सरळ वरचं चालवताना जरा दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला बघूया आपण. त्याचा फेरा काढल्याशिवाय आपल्याला पण कळणार नाही नक्की काय होतंय. आणि त्यानंतर मग काय केलं, बंट्याला पत्र्या मारायच्या होत्या. मग बंट्याला पत्र्या मारून घेतले, त्याचे 4 पाय उघडलं होतं, जरा खाड्याच्या रानाला प्रॉब्लेम येत होता आणि पुढच्या रानाला पण. तुम्ही पण तुमच्या वासराचे नाके चेक करून घ्या. त्यानंतर इकडे आपल्याकडे जो माळशिरसवरून चिक्या नावाचा आदत खोंड आला होता, त्याचा वाईज कमी ईदभरच नाके झाले होते, त्याचे पण नाके केले. आणि रुद्रा म्हणून पण एका साहेबांचा आपल्याकडे खोंड आला होता, त्याच्या पण नाके केल्या. तुम्ही पण तुमच्या वासरांच्या नाक्या वाढल्या असतील, उघडले असतील, तर पत्र्या आणि नक्कीकडे लक्ष द्या, तेवढं नक्की चेक करून बघा, भरपूर फरक पडतो. आणि मित्रांनो, नंतर सांगलीवरून जो शेरा नावाचा आदत खोंड आला होता, त्याच्या पण नाक्या भरपूर वाढलेले, त्याच्या पण करून घेतल्या. तर मित्रांनो, आयडीला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.